मित्रांनो, जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते. तर मित्रांनो, त्याच्यापैकी जवळपास जे शेतकरी अद्यापही धानाच्या प्रतीक्षेत आहे, धान बोनसच्या जे शेतकरी उर्वरित आहेत त्यांच्यासाठी जवळपास 16 कोटी रुपयांचा निधी हा अद्यापही धान उत्पादक केंद्रांकडे पेंडिंग आहे. तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर लागलीच जमा होणार आहे. कधीपासून जमा होणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तो जिल्हा कोणता आहे आणि जे दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी आहेत त्याचबरोबर वनपट्टीधारक जे शेतकरी आहेत त्यांना हा धानाचा बोनस कधीपासून वितरित होईल याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेंद्र, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण आज जिल्ह्याविषयी 1 ते 2 मिनिटांमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. तर गडचिरोली जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या मग ते आदिवासी विकास पणनकडे असो किंवा इकडे मार्केटिंग फेडरेशन असो, मार्केटिंग फेडरेशनचे 23 केंद्र आणि इकडे आदिवासी विकासचे 52 केंद्र. तर या दोन्हीचे मिळून जे शेतकऱ्यांसाठी 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते त्याच्यापैकी आदिवासी विकास पणनकडे 80 कोटी रुपये जमा करण्यात आलेले होते आणि त्याच्यापैकी जवळपास 48 कोटी 84 लाख रुपये हे मार्केटिंग फेडरेशनकडे वगैरे जमा करण्यात आलेले असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु मित्रांनो, 120 कोटी रुपये जरी मंजूर करण्यात आलेले असले टोटल, तरी सुद्धा अद्यापही उर्वरित शेतकरी जे पहिल्या टप्प्यासाठी सांगतोय, जे पहिल्या टप्प्यासाठी अद्यापही जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी हा अद्यापही धान उत्पादक केंद्रांकडे म्हणा किंवा राज्य सरकारकडे म्हणा, हा अद्यापही 16 कोटी रुपयांचा निधी पेंडिंग आहे. उर्वरित शेतकऱ्यांना हा निधी पहिल्या टप्प्यातील जे शेतकरी पात्र आहेत जवळपास 48,000 शेतकऱ्यांना 104 कोटी रुपये जे वाटप करण्यात आलेले होते, मग आदिवासी विकास प्लस मार्केटिंग फेडरेशन, तर या 104 कोटी रुपये जे 120 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले त्याच्यापैकी 104 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले, त्याच्यापैकी 16 कोटी रुपये अद्यापही उर्वरित शेतकऱ्यांना पेंडिंग आहेत. तर त्यांना हा धानाचा बोनस जे उर्वरित शेतकरी आहेत त्याच्यामध्ये वनपट्टीधारक शेतकरी सुद्धा असू शकतात. आता जे शेतकरी वनपट्ट्यामध्ये येतात ज्यांचे सातबारे वनपट्टीधारक शेतकऱ्यांचे आहेत त्या शेतकऱ्यांना सध्या तरी त्यांची पडताळणी अद्यापही कंप्लीट झाली नाही किंवा पडताळणीची प्रोसेस सुद्धा चालू झालेली नाही. त्या कारणास्तव जे वनपट्टीधारक शेतकरी आहे त्यांना 15 जुलैपर्यंत अगोदर सांगण्यात येतो की 15 जुलैपर्यंत त्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होईल. परंतु मित्रांनो, 15 जुलैपर्यंत तर पॉसिबिलिटी दिसत नाही, कारण मित्रांनो अद्यापही त्यांची पडताळणी होणं बाकी आहे. त्या कारणास्तव 15 जुलैच्या नंतर या वनपट्टीधारक शेतकऱ्यांना हा धानाचा बोनस वितरित होणार आहे. तर तुम्ही देखील गडचिरोली जिल्ह्यातून असाल आणि तुम्ही देखील पहिल्या टप्प्यासाठी पात्र असून सुद्धा मग ते वनपट्ट्यामध्ये असो किंवा पात्र असून सुद्धा तुमच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित झालेला नसेल तर तुमच्यासाठी 16 कोटी रुपये हे 1 ते 2 दिवसात, म्हणजे असं सांगण्यात येत आहे की सोमवारपासून हा निधी वितरित होईल. परंतु सोमवारपासून तर 100% पॉसिबिलिटी नाही मित्रांनो. 2 ते 3 म्हणजे जवळपास बुधवारपासून हा जे 16 कोटी रुपयांचा निधी आहे तो धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा वितरित होणार आहे. आणि जे वनपट्टीधारक शेतकरी आहे त्यांना जवळपास 15 जुलैच्या नंतर हा धानाचा बोनस वितरित होईल. आता 16 कोटी म्हणजे काही शेतकरी उर्वरित असू शकतात किंवा या 16 कोटी रुपये मध्येच वनपट्टीधारक शेतकऱ्यांना सुद्धा ऍडजस्ट करू शकतात. जर या 16 कोटी रुपयामध्ये वनपट्टीधारक शेतकऱ्यांना ऍडजस्ट केलं तर मग याच्यातला काही निधी हा जे शेतकरी पात्र आहेत म्हणजे वनपट्ट्यामध्ये येत नाहीत परंतु उर्वरित आहेत पहिल्या टप्प्यासाठी त्या शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतो आणि त्याच्यापैकी उरलेला निधी हा वनपट्टीधारक शेतकऱ्यांना 15 जुलैच्या नंतर वितरित होणार आहे, कारण त्यांची पडताळणी बाकी आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यासाठी हा निधी हा लवकरच म्हणलं तरी चालेल किंवा जेव्हा वनपट्टीधारक आणि जेव्हा पहिला टप्पा, आता वनपट्ट्यामध्ये त्याचबरोबर जे उर्वरित शेतकरी आहे त्यांचा पहिला टप्पा जेव्हा संपेल त्यानंतर जे दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस त्यानंतरच वितरित होणार. म्हणजे त्याला डेट येऊ शकते 20 जुलैच्या नंतर. अगोदर सांगण्यात येतो किंवा 15 जुलैच्या अगोदर दुसरा टप्पा मंजूर करण्यात येईल. परंतु मित्रांनो, दुसरा टप्पा हा 15 जुलैच्या अगोदर वितरित होणार नाही, कारण मित्रांनो वनपट्ट्यामध्ये शेतकरी आहे, उर्वरित शेतकरी आहेत बाकीचे, त्यांना वाटप झाल्याशिवाय दुसरा टप्पा वितरित होणार नाही. त्या कारणास्तव दुसऱ्या टप्प्यासाठी 20 जुलैच्या नंतरच निधी मंजूर होईल आणि त्यानंतरच धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तुम्ही देखील गडचिरोली जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर देखील धानाचा बोनस वगैरे वितरित झाला असेल किंवा नसेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.